मुंबई पोलिसांची टीम रायपूरमध्ये दाखल झाली आणि सैफ अली खान हल्ल्या प्रकरणाच्या तपासाला वेग आला। उपनिरीक्षक प्रदीप फुंडे आणि योगेश नरले सध्या रायपूरमध्ये दाखल झाल्याची माहिती मिळते। नुकतंच छत्तीसगडमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि त्या अनुषंगाने आता मुंबई पोलिसांचा तपास सुरू आहे। सैफ अली खानवरती ज्याने हल्ला केला तोच हा संशयित असावा असा संशय पोलिसांना आहे आणि त्या अनुषंगाने आता मुंबई पोलिसांची एक टीम रायपूरमध्ये दाखल झालेली आहे। उपनिरीक्षक प्रदीप फुंडे आणि योगेश नरले आता रायपूरमध्ये दाखल झालेले आहेत। सैफ अली खान हल्ल्या प्रकरणाच्या तपासाला या निमित्ताने वेग आलेला आहे। सैफ अली खानवरती नेमक्या कोणत्या उद्देशाने हल्ला झाला, खरंच फक्त पैशांसाठी किंवा चोरीसाठी म्हणून हा हल्ला झाला का, याबद्दल सध्या पोलीस तपास करतायत। 30 ते 40 तासांपेक्षा जास्त वेळ उलटून गेलेला आहे, मात्र अजूनही आरोपी आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही। अजून एका संशयिताला मात्र छत्तीसगडमधून पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे, त्याची चौकशी सध्या सुरू आहे।